हॅलो. आपण लेक्चरला सुरुवात करूयात. लेक्चरची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे ओंकार स्तवनाने करतो. सर्वांनी डोळे मिटा. ओम. 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 तर आज आपल्याकडे GS3चं मार्गदर्शन करण्यासाठी रुपेश जाधव सर आहेत. सर, हा हा. तुम्ही सुरू करू शकता. येस येस. चालू करूया आपण. हो सर, सुरू करूयात. ओके, ठीक आहे. तर सर, तुमची स्क्रीन ना आडवी दिसते. ठीक आहे ना? हा, आवाज येत नाहीये का? नाही, आवाज येतोय, परंतु तुमची वीड स्क्रीन आहे ना हा. आडवी आहे. मोस्ट ऑफ दी मुलं, ठीक आहे, मुलं ऍडजस्ट करतील, काय हरकत नाही. ओके ओके. हा, मोबाईल थोडासा आडवा घेतला म्हणजे व्यवस्थित दिसतं. हो हो, ठीक आहे, चालेल. चालेल. जेव्हा मी पीपीटी प्रेझेंट करेल तर तेव्हा तुम्हाला व्यवस्थित दिसेल. सध्या आता आपण थोडस सुरुवात जी आहे विषयाची तर ती करूयात अशीच. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो विषय आहे माझ्याकडे, तो पूर्ण विषय जो आहे तर तो मी शिकवतो इथे. सुरुवातीला माझी थोडीशी ओळख करून देतो आणि मग आपण विषयाला सुरुवात करूयात. माझं नाव रुपेश रामदास जाधव. मी मूळचा लातूरचा आहे आणि राज्यसेवेच्या याच्यामध्ये जर एक्सपिरियन्स म्हटलं माझा तर जवळपास 3 इंटरव्ह्यू मी दिलेले आहेत राज्यसभेचे. आणि एका वर्षी राज्यशास्त्र या विषयामध्ये मला महाराष्ट्रामध्ये सेकंड टॉपर मार्क्स होते. त्याचबरोबर HRDचा जो काही विषय आहे तर तो विषय जवळपास पुणे विद्यापीठ असेल, ज्ञानदीप अकॅडमी असेल, HV देसाई कॉलेजचं जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, त्याचबरोबर स्वरूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे, तर इथे जवळपास मी मागच्या 4 एक वर्षापासून शिकवतोय. ठीक आहे. त्यानंतर आपला जो विषय आहे आजचा तर तो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क असा तो विषय आहे. आपण जे काही नवीन मुलं असतील, सुरुवातीला जे काही त्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे तर त्यांना नक्कीच या विषयाबद्दल माहिती असेल. परंतु जे काही नवीन मुलं आहेत तर त्यांना थोडंसं या विषयामध्ये फक्त योजना आहेत एवढं साधारण या विषयाबद्दल त्यांनी ऐकलेलं असेल. ठीक आहे. तर सिलेबस कॉपी सगळ्यांकडे तुमच्याकडे असेलच. आपण पूर्णतः जे काही डिटेल्स आहेत त्या विषयाचे ते तर आपण घेणारच आहोत. आणि नंतर शेवटी आपण सुरुवातीला काही जे विषया संदर्भामध्ये काही पॉइंट्स आहेत महत्वाचे सिलेबसचे तर ते आपण सुरुवातीला डिस्कस करूयात. विषयाचा साधारण कसा वर्षभर अभ्यास करायचा, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, नोट्स कशा काढायच्या, ज्या काही तुमचे सामान्य प्रश्न आहेत ते सगळे सामान्य प्रश्न आपण सुरुवातीला घेऊयात आणि नंतर मग वैयक्तिक ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्यांना आपण उत्तर देऊयात. ठीक आहे. तर आपण पीपीटीच्या माध्यमातून हा विषय शिकणार आहोत. या विषयाचा जो पूर्ण सिलेबस आहे तो सुरुवातीला आपण पाहूयात. सगळ्यांना दिसतंय? हो सर. हा.
ठीक आहे. आता सगळ्यांना स्क्रीन दिसते का? एकदा परत चेक करा. येस सर. हा, चालेल. तर सुरुवातीला जे काही आपण टॉपिक घेणार आहोत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला आपण विषयाचं महत्व पाहणार आहोत की काय 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 गोष्टी या विषयामध्ये आहेत. त्यानंतर दुसरं आहे की अभ्यासाला लागणारा जो कालावधी आहे एकूण त्या विषयाला तो आपण पाहणार आहोत. घटकानुसार काय कशी गुण विभागणी आहे, कुठला घटक महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, कोणत्या घटकावर जास्त प्रश्न आलेले आहेत. ओके. त्यानंतर त्यानंतर आहे टाईप ऑफ क्वेश्चन, कशा प्रकारचे क्वेश्चन्स ह्या विषयावर विचारलेले आहेत. त्यानंतर आहे की अभ्यासाचं साहित्य तुम्ही काय वापरलं पाहिजे किंवा काय यूज केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर पुढे अभ्यास पद्धत कशी असावी ह्या विषयाला, कारण जास्तीत जास्त फॅक्च्युअल डेटा ह्या विषयामध्ये आहे, त्यामुळे नेमकी कशी पद्धत असायला पाहिजे अभ्यासाची ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे रिव्हिजन कसं करायचं ह्या विषयाचं, इंटरनेटचा वापर कसा करायचा, मायक्रो नोट्स कशा काढायच्या, क्लास तर इथं आहेतच. नवीन सिलेबस जो आपण आयोगाने दिलेला आहे त्या सिलेबस मध्ये नेमकं काय गोष्टी नवीन आलेल्या आहेत हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला आपण विषयाचं एकूण महत्व पाहूया की काय विषयाला हा महत्व आहे. की तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा मेन्सला 150 प्रश्नांचा हा विषय आहे आणि 150 मार्क त्याला आहेत. आता ह्या विषयामध्ये हा 150 जरी 150 प्रश्नाचा जरी विषय असला तरी इतर विषयापेक्षा याला का वेगळं महत्व आहे, तर हे सुरुवातीला आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण जो पेपर फर्स्ट आहे आपला ज्याच्यामध्ये जॉग्राफी आणि हिस्ट्री असतं साधारणतः, तर तो विषय, त्यानंतर पेपर 4 जो आहे GS 4 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असे 2 विषय आहेत आणि पॉलिटी दुसरा पेपर ज्यामध्ये लॉ एक आहे. ठीक आहे. लॉ हा एक घटक आहे. तर ह्या घटकामुळे म्हणजे पॉलिटीमध्ये लॉ असल्या कारणामुळे पेपर फर्स्ट मध्ये हिस्ट्री जी आहे तर हिस्ट्री खूपच डिटेलमध्ये विचारलं जातं किंवा कधी खूपच एकदम रिलेव्हंट क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळे, आणि पेपर 4 मध्ये सायन्स टेकचा बराचसा भाग अवघड असल्यामुळे कुठे ना कुठे तुमचा जो इतर GS पेपर जे आहेत तर ते कुठे ना कुठे हार्म होतात किंवा त्याच्यामध्ये कमी स्कोर येतं तुमचं. ठीक आहे. परंतु असा एकमेव विषय आपल्या GS 4 पैकी असा एकमेव विषय आहे की जिथे फक्त सरळ सरळ सगळा अभ्यासक्रम आहे. जास्त काही फॅक्च्युअल जास्त काही असं थेरॉटिकल किंवा खूप विचार करायला लावणाऱ्या गोष्टी नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही एक सिलेबस दिलेला आहे, तुम्हाला एक माहिती दिलेली आहे, त्या माहितीवर तुम्ही वर्क करा, त्याचं पाठांतर करा चांगल्या पद्धतीने, काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्या व्यवस्थित. खूप कमी कन्सेप्ट असलेला हा विषय आहे. ओके. आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. ओके. तर असं साधारण ह्या विषयाचं गणित आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्कोरिंग असं म्हटलं तर हा GS 3 विषय तुम्हाला मेन्स मध्ये ठरणार आहे. मागच्या 2 वर्ष जरी तुम्ही पाहिलं, मागच्या 2 वर्षामध्ये सुद्धा हा GS 3 जो विषय आहे तर सगळ्यात GS मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स देणारा हा विषय ठरला आहे. 2019चा जर टॉपर पाहिला आपण तर 113 मार्क्सचा त्यांचा टॉपरचा आहे. ठीक आहे. त्याच्या मागे पण 109 110 असे मार्क्स ह्या विषयाला पडलेले आहेत 150 पैकी. म्हणजे सगळ्यात जास्त स्कोर करणं आता ह्या विषयामध्ये शक्य झालेलं आहे. आणि ज्या विषयात तुम्ही जास्त स्कोर करू शकता तर त्या विषयाच्या मदतीनेच तुम्ही राज्यसेवा मेन्स पास होऊ शकता. आणि तुम्हाला जी पोस्ट हवी आहे, तुम्हालाही माहिती आहे की क्लास 2 एक मार्काने पोस्ट जाते किंवा क्लास 1 एक मार्काने पोस्ट जाते, हे तुम्ही सगळं ऐकलेलं असेल. तर एकदम तुमची जी मनातली जी काही ड्रीम पोस्ट आहे तर ती ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी आणि उत्तीर्ण होण्यासाठी हा विषय खूप महत्वाचा ठरणार आहे. अजून एक याचं वैशिष्ट्य हे आहे की तो चालू घडामोडीशी संबंधित आहे. कारण आपण वर्षभर सगळ्या चालू घडामोडी करतच असतो. जेव्हा जेव्हा आपण नवीन अभ्यासाला सुरुवात करतो तर तेव्हा एक तर पॉलिटी वाचतो, नाहीतर चालू घडामोडीचं एखादं पुस्तक घेऊन बसतो. म्हणजेच काय, तर चालू घडामोडी खूप वेळ आपल्या हाताखालून गेलेलं असतं. तर चालू घडामोडीचा जो बराचसा भाग आहे, सरकारच्या योजना, नवीन आलेले धोरणं असतील, नवीन जे काही योजनांचं एकत्रीकरण झालेलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या HRDचा एक पार्ट आहे सगळ्या क्षेत्रातील. ओके. त्याच्यामुळे चालू घडामोडी हा विषय आपण जवळून करत असल्यामुळे इथे तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार आहे. ओके. आणि तिसरा एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे की इतर विषयाला ह्या विषयाच्या अभ्यासाचा फायदा होतो. ओके. इतर विषयाला त्या विषयाचा अभ्यासाचा फायदा होतो. आता कसा फायदा होतो ते आपण पाहूयात की कुठे कुठे आपल्याला मार्क्स वाढवायचे चान्सेस आहे त्याच्यामध्ये. ओके. तर बघा, त्याच्यामध्ये पेपर 2 जो आहे राज्यशास्त्र आणि कायदे हा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये बघा कोणकोणता जो सिलेबस असा आहे की जो सिलेबस त्याच्यामध्ये रिपीट होतोय, म्हणजे तो GS 3 मध्ये पण आहे आणि GS 2 मध्ये पण आहे. तर असा बराचसा सिलेबस जो आहे तर तो
कॉमन आहे. आता मग हा बघा, शिक्षण नावाचा एक टॉपिक आहे पॉलिटी पार्ट 2 मध्ये. तुम्ही जर सिलेबस पाहिला, तुमच्या हातामध्ये सिलेबस असेल तर घेऊन बसा सिलेबस. तर शिक्षण नावाचा एक पार्ट आहे. त्या शिक्षण नावाच्या पार्टवर जवळपास 10 ते 12 प्रश्न जे आहेत, तर ते 10 ते 12 प्रश्न तुम्हाला त्या पार्टवर विचारले जातात. ठीक आहे. तर HRD मध्ये शिक्षण नावाचा जो टॉपिक आहे, तर त्याला जवळपास 30 मार्क आहे. 25 ते 30 प्रश्न त्या शिक्षण एकाच टॉपिकवर तुम्हाला विचारले जातात. तुम्ही तो जर शिक्षण HRD मधला खूप व्यवस्थित पद्धतीने केला, तर पॉलिटी मधील 10 मार्क्स जे आहेत शिक्षण विषयावरचे, तर ते तुम्ही सहज कव्हर करू शकता. ओके. त्याच्यामुळे आपल्या विषयाचं वेटेज आता किती होतं? 160 होतंय. 160 गुण झाले आपले, कारण इकडले 10 आणखी आपण पकडले. त्यानंतर पॉलिटीमध्येच सार्वजनिक धोरण नावाचा एक पार्ट आलेला आहे. या सार्वजनिक धोरणामध्ये काय अपेक्षित आहे, तर सार्वजनिक धोरणामध्ये तुम्ही जे सगळे वंचित घटक आहेत, तर त्या वंचित घटकाबद्दल जे काही शासनाचे धोरण आहेत, त्या शासनाच्या धोरणाबद्दल, वंचित घटकाच्या शासनाच्या धोरणाबद्दल सगळे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात. आणि HRD मधला जर तुम्ही सिलेबस पाहिलात, तर तुम्हाला सगळे सरळ सरळ समजून येईल की HRD मध्ये महिला, अपंग, वृद्ध, युवक कल्याण असेल, त्यानंतर असेल की इतर जे अजून वंचित घटक आहेत, SC, ST, OBC, या सगळ्याबद्दलच्या योजना आपल्याला शिकायला आहेत HRD मध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे तो जो पार्ट तुम्ही तिकडे केलात, तर तो पार्ट इथे तुम्हाला 5 मार्क्सला सार्वजनिक धोरणावर 5 प्रश्न जवळपास विचारले जातील. त्याच पद्धतीनं समाज कल्याण आणि सामाजिक विधिविधान नावाचा एक टॉपिक आहे पॉलिटी पार्ट 2 मध्ये. तर तो सुद्धा HRD मधील जो महिला नावाचा टॉपिक आहे आणि बालक नावाचा जो टॉपिक आहे, त्याच्यामधलेच बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत, बऱ्याचशा ज्या योजना आहेत, बऱ्याचशे जे काही सामाजिक लेजिस्लेशन आहे, तर ते तुम्हाला तिथे विचारलं जातं. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही राज्यसेवेतील पेपर 3 चा 150 मार्काचा अभ्यास केलात, म्हणजे पॉलिटीमध्ये जवळपास तुम्हाला 20 मार्काची मदत होणार आहे. ओके. कळतं की विषयाच्या महत्वामध्ये आपल्याला इतर विषयामध्ये ह्या विषयाचा कसा फायदा होतोय हे दिसून येतं. जवळपास 20 क्वेश्चन्स जे आहेत, तर ते तुम्हाला ह्या HRDच्या अभ्यासावर पॉलिटी मधले कव्हर होणार आहेत. तुम्ही जर अगोदरचे 2017च्या अगोदरचे पेपर पाहिलात, तर तुम्हाला समजून येणार नाही की हा पेपर 2 चा आहे का पेपर 3 चा आहे. कारण पेपर 2 मध्ये सुद्धा एवढे जास्त प्रश्न, एवढे जास्त धोरण, एवढ्या जास्त योजना विचारलेल्या आहेत आयोगाने. ओके. तर हे 20 मार्क तुम्हाला पॉलिटी 2 मध्ये सुद्धा कव्हर होऊ शकतात. म्हणजे जवळपास 170 मार्काचा हा आपला विषय झाला. आता पेपर 4 मध्ये सुद्धा वाढ आणि विकास नावाचा एक टॉपिक असतो. त्याच्यामध्ये मुख्यतः ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, महिलांच्या बाबतीमध्ये काही नवीन सुधारणा असतील. ओके. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे. नवीन जे काही इंडिकेटर्स आलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला तिथे विचारले जातात. आता याचा फायदा सुद्धा तुम्हाला हा पेपर 4 मध्ये होणार आहे. वाढ आणि विकास नावाचा जो चॅप्टर आहे, त्याच्यावर जवळपास 7 ते 12 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. किंवा आंतरराष्ट्रीय जे ऑर्गनायझेशन आहेत, त्या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनचं काम काय वगैरे, हे सुद्धा तुम्हाला वाढ आणि विकास ह्या चॅप्टर मध्ये विचारलं जातं. तर तिथे तुम्हाला सुद्धा मदत होणार आहे. त्यानंतर पायाभूत विकास नावाचा एक चॅप्टर आहे इकॉनॉमिक्स मध्ये, तो जवळपास 7 ते 10 मार्काला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय की शहराच्या विकासाच्या योजना कुठल्या आहेत, बांधकामाच्या विकासाच्या योजना कुठल्या आहेत, घराच्या कुठल्या योजना आहेत. ठीक आहे. ज्या ग्रामीण विकास नावाचा जो टॉपिक आहे HRD मध्ये 5वा टॉपिक जो आहे, तर तो ग्रामीण विकासामध्ये सगळ्या योजना आहेत, पायाभूत विकासाच्या सगळ्या योजना आहेत. त्या पायाभूत विकासाच्या सगळ्या योजना ग्रामीण विकासामधल्या तुम्हाला इथे विचारल्या जातात. ठीक आहे. म्हणजे हा पायाभूत विकास नावाचा जो टॉपिक आहे पेपर 4 मध्ये, तर तो जवळपास 7 ते 10 मार्काला असलेला टॉपिक तुम्हाला HRDच्या अभ्यासामुळे खूप इझिली तिथे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट होणार आहेत. ओके. त्यानंतर गरिबी आणि बेरोजगारी आणि लोकसंख्या हा कॉमन चॅप्टर सगळीकडे असतो. पेपर 3 मध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये जो चॅप्टर आहे, गरिबी असेल, बेरोजगारी असेल किंवा लोकसंख्येचा जो चॅप्टर आहे, तो खूप डिटेलमध्ये तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की पेपर 4 मध्ये जो काही हा भाग आहे गरिबी, बेरोजगारी आणि लोकसंख्यावाला, त्याचबरोबर जॉग्रफी मध्ये सुद्धा लोकसंख्या विचारली जाते. तिथे पण 2-3 प्रश्न जे आहेत, तर ते तिथे तुम्हाला विचारले जातात. तर हे 10 ते 15 प्रश्न ह्या गरिबी, बेरोजगारी आणि लोकसंख्येवर तुम्हाला विचारले जातात. आणि असे हे सगळे प्रश्न तुम्हाला HRDचा पेपर व्यवस्थित तुम्ही जर अभ्यासलात 150 मार्काचा, तर एवढे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ओके. म्हणजे आपण HRDच्या एका विषयाचं जर महत्व आपण लक्षात घेतलं, तर जवळपास 150 मार्काचा आपला विषय प्लस पेपर 2 मध्ये 20 मार्काला आपल्याला मदत होणार आहे. आणि पेपर 4 मध्ये समजा की आपण मिनिमम मार्क्स पडू 7 2 14 आणि हे 10 24 मार्काला मदत होणार. ओके. म्हणजे असं एकूण जर आपण कन्सिडर केलं तर 195 किंवा 194 मार्काचा हा विषय होतोय. ओके. तर म्हणजे आपण जर
फक्त त्या विषयाला नुसतं HRD म्हणून जर पाहिलं तर तेवढं आपल्या लक्षात येणार नाही. परंतु हा पूर्ण जर सिलेबस आपण चेक केला, आयोगाचा सगळा सिलेबस चेक केला, तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ह्या विषयाला किती महत्व आहे. ठीक आहे. तर हा जर हे तर तुम्हाला कळतंय की हा सगळ्यात जास्त हायेस्ट स्कोरिंग करू शकणारा विषय आहे. आपल्याला पोस्टच्या आपल्या मनातल्या पोस्टच्या जवळ नेणारा विषय आहे. आणि दुसरं की ह्या विषयामुळे इतर विषयांना सुद्धा जवळपास 40च्या आसपास मार्कचा फायदा होणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. त्यानंतर ह्या विषयाबद्दल एकूण अभ्यासाला किती दिवस लागतात, आपण असं जर कन्सिडर केलं की किती दिवसाचा हा सिलेबस असणार आहे किंवा आपण अभ्यास कव्हर करू शकतो, तर जरी तुम्ही असलात ह्या विषयाबद्दल, तर बरीचशी फॅक्च्युअल माहिती आहे. आणि ती माहिती तुम्हाला सुरुवातीला बेसिक रिडिंग जर तुम्ही सुरुवातीला केलात की त्या विषयाचे जे काही चांगले पुस्तकं उपलब्ध आहेत बाजारामध्ये, तर ते विषय जर तुम्ही ते पुस्तकं जर खरेदी केलेत आणि तुम्ही जर वाचलात, तर जवळपास 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला एकूण सगळे पुस्तकं वाचायला लागेल किंवा सिलेबस एकदा नजरेखालून घालायला लागेल. ठीक आहे. परत काही पुस्तकं कसं असतं की काही पुस्तकामध्ये सगळं सिलेबस इन्क्लूड नसतो, काही सुटलेला असतो सिलेबस, तर तो सिलेबस कव्हर करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस अजून लागतील. ठीक, 3 दिवसाचा अभ्यास तुम्हाला लागेल. आणि नंतर सेकंड रिव्हिजनला तुम्हाला परत 5-1 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि परत किंवा जास्त लागू शकतो, 8-1 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि परत मग 1-2-3 दिवसाच्या याच्यामध्ये तुमचं लास्ट रिव्हिजन होऊ शकतं. तर असं आपण 3 रिव्हिजन गृहीत धरलंय, मिनिमम 3 रिव्हिजन करावे लागतील तुम्हाला. जर त्या विषयामध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर अजून जास्त करावं लागतील. खरं तर 7 ते 8 किंवा 10 पर्यंत जर तुमचे रिव्हिजन झाले तर तुम्ही त्या विषयामध्ये हायेस्ट स्कोर करू शकता. ठीक आहे. तर जवळपास 25 ते 30 दिवसाचा जो कालावधी आहे तो ह्या विषयाला कव्हर करण्यासाठी लागू शकतो. परंतु आपण एकदा विषय घेतला की पूर्णतः तो कव्हर करत नाही. थोडा थोडा भाग जो आहे किंवा दररोज थोडा थोडासा भाग कव्हर करतो. तर तो भाग आपण रोज कव्हर करत असल्यामुळे ह्या जवळपास 2 महिने तुम्हाला लागू शकतात पूर्णतः ह्या विषयाच्या तयारीला. ठीक आहे. त्यानंतर ह्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हटलं तर तुम्हाला विषयाचं स्वरूप करण्यासाठी तुम्हाला सिलेबस एकदा व्यवस्थित पाहावा लागेल. ओके. तर सिलेबसमध्ये तुम्हाला 2 भाग दिसतील मुख्यतः. एक आहे मानवी संसाधन विकास आणि दुसरा आहे मानवी हक्क. मानवी संसाधन विकासामध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो आहे मानवी संसाधन विकास किंवा मानवी भांडवल विकास अशा नावाचा तो चॅप्टर आहे. आणि त्याच्या जवळपास 15 ते 16 जे प्रश्न आहेत ते आयोग तुम्हाला विचारतं किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा प्रश्न तुम्हाला कधी कधी आयोगाने विचारलेले आहेत पहिल्या चॅप्टर मध्ये. त्यानंतर शिक्षण नावाचा एक महत्वाचा चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये 1.2 आणि 1.3 हे घटक येतात. 1.2 मध्ये शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण. त्याच्यामध्ये पण पर्टिक्युलरली रुरल एज्युकेशन असेल, महिलाचं एज्युकेशन असेल, वंचित घटकांचं एज्युकेशन असेल आणि टेक्निकल एज्युकेशन असेल. तर असा तो सिलेबस गोल फिरतो त्या भागाच्या. आणि 1.3 मध्ये व्होकेशनल एज्युकेशनवर जास्त त्यांनी भर दिला आहे. व्होकेशनल एज्युकेशनची काय भारतामध्ये सिस्टीम आहे, कशा पद्धतीनं कुठे कुठे व्होकेशनल एज्युकेशन मिळतं 9वीच्या लेवलवर, नंतर ITI कसं असतं, ITIचं मॅनेजमेंट कसं असतं, नंतर IIT काय आहेत, NIT काय आहेत, ओके, UGC काय आहे. तर हे जे उच्च शिक्षणाची जी काही पद्धत आहे तर त्याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे असा तो शिक्षण नावाचा टॉपिक मी मगाशी पण म्हटलं होतं की 25 ते 30 प्रश्न या शिक्षण नावाच्या टॉपिक्सवर तुम्हाला विचारले जाणार आहेत. ओके. त्यानंतर आरोग्य नावाचा एक टॉपिक आहे. आरोग्यामध्ये वैश्विक आरोग्यापासून म्हणजे की WHO काय काम करतं, WHO पासून ते पूर्णतः भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आरोग्याची सिस्टीम बसलेली आहे त्या आरोग्याचं स्ट्रक्चर काय, सिस्टीम काय आहे आरोग्याच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी, ती सिस्टीम तुम्हाला विचारली जाते. आणि शासनाचे जे काही प्रोग्राम्स आहेत आरोग्याबाबत ते सगळ्या प्रोग्रामचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हे असे 10 ते 15 किंवा 10 ते 12 मार्क्सला तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा एक विषय टॉपिक आहे ग्रामीण विकासामध्ये. की ग्रामीण विकासामध्ये सहकार्याची भूमिका काय आहे, ग्रामीण विकासामध्ये कर्ज पुरवठा करणाऱ्या कोणत्या संस्था आहेत. ठीक आहे. त्यानंतर ग्रामीण विकासामध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या कशा आहेत, पायाभूत सुविधा विकासाच्या योजना कोणकोणत्या आहेत. तर असा एक तो पूर्ण सिलेबस आहे, पुढे आपण पाहणारच आहोत. तर असा एक ग्रामीण विकास नावाचा घटक जो आहे तो 8 ते 10 मार्काला किंवा इव्हन 15 मार्काला सुद्धा कधी कधी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. 15 प्रश्न त्यावर विचारलेले आहेत. तर असं साधारण 60 ते 75 मार्क्सला हा पहिला घटक आहे आपला मानवी संसाधन विकास नावाचा. 1.1 ते 1.5 जो सिलेबस तुमच्या याच्यामध्ये आहे, तुमच्या समोर दिलेला आहे, त्या सिलेबसमध्ये एवढा जो घटक आहे तर त्याला आपण मानवी संसाधन विकास असं नाव देतो किंवा मानवी भांडवल विकास असं नाव दिलेलं आहे. तर जवळपास 60 ते 75 मार्काला ह्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ओके.
त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तर तो आहे मानवी हक्क. मानवी हक्क ह्या घटकामध्ये सुरुवातीला 2.1 मध्ये आपल्याला जागतिक मानवी हक्क घोषणापत्राचा अभ्यास दिलेला आहे, जो PSI ला सुद्धा तुम्हाला करायचा आहे. ओके, बघा आणखी ह्या विषयाच्या महत्वामध्ये अजून 4-5 मार्काचा आणखी PSI ला तुम्हाला येऊन जातं. ठीक आहे, तर जागतिक मानवी हक्क घोषणापत्र कधी काय आहे, त्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, त्याचा भारतावर काय परिणाम झालेला आहे, मानवी हक्काचं संरक्षण करणारी भारतामध्ये कोणती यंत्रणा उभारलेली आहे, हे सगळे हा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. जवळपास 7 ते 10 प्रश्न ह्या टॉपिकवर तुम्हाला विचारले जातात आणि खूपच सोपा हा असा टॉपिक आहे. ठीक आहे, त्यानंतर 2.2 पासून असा बराचसा जो भाग पुढे दिलेला आहे सिलेबसला, तर समाजातले जे काही वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांबद्दल शासनाने चालू केलेल्या योजना, कार्यक्रम, त्यांच्याबद्दल संविधानामध्ये कोणत्या गोष्टी नवीन आहेत, संविधानामध्ये कोणत्या तरतुदी आहेत आणि नवीन काय पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत. तर असा एक सिलेबस तुम्हाला प्रत्येक वंचित घटकाबद्दल करायचा आहे. ते वंचित घटक कोण आहेत, तर पहिला आहे बाल विकास. बालकांबद्दल काय शासनाचं धोरण आहे, काय कार्यक्रम आहे, कोणत्या योजना शासनाने आखलेल्या आहेत, बालकांची काय समस्या आहेत. ओके, तर हा सगळा सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड आहे. बालकाबद्दल कोण चांगल्या NGOज आहेत त्या काम करतात वगैरे. तर असा पुढचे 5 ते 7 मार्काला हा घटक विचारला जातो. महिला विकास सुद्धा 7 ते 10 मार्काला. म्हणजे तुम्ही जर HR मध्ये जर तुम्ही महत्वाचे घटक म्हटला तर पहिला, दुसरा आणि तिसरा जो घटक आहे तो सगळ्यात जास्त मार्क्सला तुम्हाला विचारला जातो. 5 ते 7 किंवा 7 ते 10 मार्काला हा घटक तुम्हाला विचारला जातो. नंतर पुढचे जे घटक आहेत, युवक विकास, आदिवासी विकास. ठीक आहे, त्यानंतर आदिवासी विकास नंतर सामाजिक वंचितांचा जो विकास आहे. ठीक आहे, त्यानंतर वृद्ध कल्याण, कामगार कल्याण असेल, अपंग कल्याण असेल, लोकांचे पुनर्वसन असेल, त्याच्यावर जास्तीत जास्त 3 ते 5 असे प्रश्न तुम्हाला यावेळी विचारलेले आहेत. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा टॉपिक आहे HR मधल्या भागामध्ये, तो आहे आंतरराष्ट्रीय संघटना. ठीक आहे, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही काम करणाऱ्या संस्था आहेत, समजा की ILO असेल, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असेल, WHO असेल, त्यानंतर अजून ज्या काही युनेस्को नावाची संस्था आहे, युनिसेफ नावाची संस्था आहे. ठीक आहे, त्याचबरोबर काही प्रादेशिक ज्या संघटना आहेत, की आपण म्हणतो की युरोपियन युनियन काय आहे, युनायटेड नेशन काय आहे. ओके, तर अशा काही बऱ्याचशा संस्था तुम्हाला सिलेबसला दिलेल्या आहेत की ज्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. ओके, त्या सगळ्या संस्था तुम्हाला अभ्यासाच्या आहेत. त्याच्याबद्दल सगळ्या फॅक्च्युअल डेटा जो आहे तो तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. आणि जवळपास 10चं खरं कमी होतात, पण 15च्या वर सुद्धा जवळपास कधी कधी 21 प्रश्न सुद्धा ह्या आंतरराष्ट्रीय संघटनावर आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, तर हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. खूप जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी जो युजफुल जो घटक आहे तो आंतरराष्ट्रीय संघटना नावाचा टॉपिक आहे. नंतर ग्राहक संरक्षणाचा जो कायदा आहे त्याच्यावर नेहमी 5 प्रश्न विचारले जातात. खूप सोपे प्रश्न असतात, एकदम स्टॅटिक म्हणजे एकदम फिक्स असलेला कायदा आहे तो. काय त्याचे 100च्या आसपास कलम आहेत, तेवढे कलम केले तर त्याच्यामध्ये एकही प्रश्न तुमचा होणार नाहीये. तिथे सुद्धा स्कोर करायला तुम्हाला उपयोगी होतं. आणि मूल्य आणि नैतिकता नावाचा एक टॉपिक आहे, तर तो 1-2 मार्काला तुम्हाला विचारला जातो. तर असं मानवी संसाधन विकास 75 मार्काला, 70-75 मार्काला, आणि मानवी हक्क नावाचा जो काही सिलेबस त्यांनी विभागलेला आहे 2.1 पासून, तर तो एक 70-75 मार्काला तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, हे झालं पूर्णतः विषयामध्ये नेमके कोणते घटक आहेत आणि किती मार्क्सला ते विचारले जातात किंवा कोणकोणते महत्वाचे घटक आहेत. ओके, आता याच्यामध्ये पुढे जर पाहिलं आपण तर हा जो पूर्ण सिलेबस आहे त्या पूर्ण सिलेबसचा आपण काय करू शकतो, 2 भागामध्ये विभाजन करू शकतो. त्याच्यामध्ये काय, तर काही असा भाग आहे की जो चेंज होणार नाहीये, प्रिडिक्टेबल क्वेश्चन्स त्याच्यावर विचारले जाऊ शकतात, आणि असा काही भाग आहे जो अनप्रिडिक्टेबल आहे, त्याच्यावर काय विचारलं जाईल याचा विचारच करू शकत नाही आपण. ठीक आहे, मग असे कोणते घटक आहेत की ज्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला फिक्स मार्क्स पडणार आहे. तर असे काही घटक मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये कोणते आहेत, तर आता जो आपण पॉइंट पाहिला, आपण जो सिलेबस आपण सुरुवातीला आपण सिलेबस थोडासा ओव्हरलुक करूया आणि नंतर मग ह्या याच्याकडे येऊया. ओके, सिलेबस तुमच्या समोर आहे.
कोणीतरी सांगाल का माझा आवाज येतोय का? हो सर, येतो येतो. हा, मध्ये आवाजच काय व्हायचा नाही तर. ठीक आहे, सिलेबस तुमच्या समोर असेल. कधी कधी 1 वर्ष होऊन जातं आपल्या तयारीला, आणि कधीही आपण जो सिलेबस जो आहे तर तो नजरेखालून घालत नाही. ठीक आहे, ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. सिलेबस ज्या दिवशी तुम्हाला मिळालेला आहे किंवा ज्या दिवशी तुम्ही तयारी सुरुवात करता, तर त्या दिवशी तुम्हाला पूर्णतः पहिल्यांदा जे काही वाचायच्या गोष्टी आहेत, त्या पहिल्यांदा वाचायची गोष्ट आहे तो सिलेबस आहे. तुम्हाला स्क्रीन दिसते, सिलेबस दिसतोय? हो सर, दिसतोय. हा, तो पहिला जो चॅप्टर आहे 1.1 मध्ये, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, मानवी संसाधन विकास, भारतातील मानवी संसाधन विकास असा नावाचा तो चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रेझेंट डायमेन्शन ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया, म्हणजे लोकसंख्या जी आहे भारताची, तर त्या लोकसंख्येची सध्याची स्थिती काय आहे असं त्यांनी सांगितलंय. आता लोकसंख्येची सध्याची स्थिती म्हणजे अख्खा लोकसंख्येचा अहवाल तुम्हाला अभ्यासायचा आहे का? तर नाही. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरपणा त्यांनी आणलेला आहे. त्यांनी पुढे काय सांगितलंय की क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट जे आहेत लोकसंख्येचे, म्हणजे साईज म्हणजे काय, की भारत जगामध्ये कुठल्या पातळीवर आहे लोकसंख्येचा. चायनाची जास्त आहे, नंतर भारताची आहे, मग अमेरिकेच्या तुलनेत भारताची किती लोकसंख्या आहे, अमेरिकेची किती कमी आहे, किती देशाची लोकसंख्या म्हणून भारताची लोकसंख्या होते. ओके, तर ही साईज झाली, याच्यामध्ये हे अपेक्षित आहे. त्यानंतर ग्रोथ, लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तर तो कसा आहे भारताचा. ठीक आहे, चायनापेक्षा जास्त आहे, महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे, कमी आहे, कंपॅरिझन त्याचं होतं. इंटरनॅशनल पातळीवर जे काही ग्रोथ रेट आहे त्याच्यासोबत त्याचं कंपॅरिझन होतं. किंवा डेव्हलप कंट्री आहे त्याच्यासोबत त्याचं कंपॅरिझन होतं. त्याच्या तुलनेने तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, ही ग्रोथ झालं. त्यानंतर ग्रोथ रेट असेल, एज स्ट्रक्चर काय आहे भारतामध्ये लोकसंख्येचं, की 1 ते 15 वयोगटात जास्त लोकसंख्या आहे का, 15 ते 59 वयोगटात जास्त लोकसंख्या आहे का, वर वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे. त्यानंतर सेक्स रेशो असेल, रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन असेल, की ग्रामीण भागात किती राहतात, शहरी भागात किती राहतात, बर्थ रेट असेल, मोर्टॅलिटी रेट असेल. तर हे अस्पेक्ट तुम्हाला, एवढेच अस्पेक्ट लोकसंख्येमधले तुम्हाला करायचे आहेत असं सिलेबस सांगतंय. त्यानंतर आहे क्वालिटेटिव्ह अस्पेक्ट, म्हणजे एज्युकेशन, शिक्षणाची काय स्थिती आहे, किती साक्षरता आहे. हेल्थ केअर मध्ये मग IMR किती आहे, जो NMR आहे जो आहे, किंवा MMR आहे तर तो किती आहे. नंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय नेमका आहे, संकल्पना त्याची. त्यानंतर आहे पॉप्युलेशन पॉलिसी, जे लोकसंख्येचं धोरण आहे. आपल्याला नेहमी प्रश्न प्रिलिमला सुद्धा विचारतात बघा, लोकसंख्येचं धोरण जे आहे 2000चं, तर त्याच्यामध्ये काय काय शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत, लॉंग टर्म गोल्स काय आहेत, ते लोकसंख्येचे धोरण. नंतर पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाची जी संकल्पना आहे, पॉप्युलेशन प्रोजेक्शन काय आहे, पुढे भविष्यामध्ये किती भारताचं पॉप्युलेशन होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तर हे इम्पॉर्टन्स अँड नीड्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, की मानवी संसाधनचं भरपूर आहे, लोकसंख्या तर भरपूर आहे, पण यांना कौशल्य प्रशिक्षित लोकसंख्या करायचं तर नेमकं काय त्याचं इम्पॉर्टन्स आहे, कौशल्य प्रशिक्षित लोकसंख्येचं काय इम्पॉर्टन्स आहे, आर्थिक विकासामध्ये त्यांचं कशी मदत होणार आहे. त्यानंतर आहे अनएम्प्लॉयमेंट. ओके, अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया, ट्रेंड्स इन अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया, अनएम्प्लॉयमेंटचे प्रकार जे आहेत. ओके, डिमांड इस्टिमेट ऑफ अ स्किल मॅन पॉवर इन डिफरंट सेक्टर अँड एरिया, म्हणजे काय, जसं आपण आता कौशल्य धोरण जाहीर केले 2015ला, त्याच्यामध्ये सांगितलंय आपण की आपल्याला एवढे लोक लागणार आहेत 2022 पर्यंत, एवढे कौशल्य प्रशिक्षित लोक लागणार आहेत. त्याची डिमांड काय आहे, मार्केटमध्ये किती लोक येतात, त्याच्यामध्ये किती लोकांना कौशल्य प्राप्त आहे, अशी जी आकडेवारी येते. आणि त्याच्यानंतर पुढे UGC, AICTE, NCTE, रुसा असेल, ITI असेल, NCBT असेल, IMC असेल. ठीक आहे, NCIT, सॉरी. तर ह्या ज्या काही संस्था आहेत, तर ह्या संस्था मानवी संसाधन विकास करायचं काम करतात. ह्या संस्थांमध्ये नेमकं काय शिकवलं जातं, कुठले सिलेबस आहेत, काय यांचा रोल आहे मानवी संसाधन विकासामध्ये, तर याच्यावर सगळे प्रश्न विचारले जातात. मग आता ह्या संस्था एकदम फिक्स आहे, या संस्थाचं व्यवस्थित स्ट्रक्चर करून ठेवलं, काय त्याचं काम आहे, कधी स्थापना झाली, तर लोगो कसा आहे. ठीक आहे, आणि नेमकं त्याच्या कोणकोणत्या योजना आहेत ह्या संस्थेच्या, किंवा कोणकोणते प्रोग्राम्स ह्या संस्था सध्या आखत आहेत. ठीक आहे, तर एवढं करून ठेवलं की ह्या संस्थेबद्दल मिळणारे मार्क्स आपल्याला फिक्स आहे. ठीक आहे, म्हणजे इथे ह्या चॅप्टर मधल्या ज्या काही सगळ्या संस्था आहेत, आणि ह्या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन नावाचा जो टॉपिक आहे आपला, त्या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन मध्ये UN नावाची संस्था आहे, अंगटाड नावाची संस्था आहे, UNDP नावाची संस्था आहे, युनेस्को नावाची संस्था आहे, ASEAN नावाच्या प्रादेशिक संघटना आहेत, OPEC नावाची संघटना आहे. तर ह्या सगळ्या संघटना जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून ठेवलात, तर हा
तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा घटक आहे. म्हणजे तुमचे मार्क्स इथे फिक्स आहेत. आपण काय करतोय, प्रेडिक्टेबल आणि अनप्रेडिक्टेबल घटक पाहतोय. कोणत्या घटकाचा जास्त म्हणजे व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आपल्याला फिक्स मार्क्स मिळणार आहेत आणि कोणत्या असा घटक आहे की त्याच्यामध्ये फिक्स मार्क्स नाही मिळणार. लोकसंख्या तुम्ही किती जरी केला तर लोकसंख्यामध्ये जो काही तुम्हाला विचारलं जातं परीक्षेला, तर ते फिक्स आहे का, काय विचारलं जाईल नेमकं, नाही. परंतु अशा ज्या संस्था ज्या दिलेल्या आहेत त्या संस्थांची माहिती लिमिटेड आहे. तो जर घटक तुम्ही व्यवस्थित केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्कोरिंग करायला मदत होणार आहे. ठीक आहे, तर हा झाला आपण प्रिडिक्टेबल पार्ट पाहतोय की ज्याच्यामध्ये जास्त मार्क्स ह्या सिलेबसमध्ये मिळवता येऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर आहे एज्युकेशन नावाचा चॅप्टर आहे. एज्युकेशनच्या खूप सगळ्यात जास्त योजना आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या योजना आहेत. तिथं आपण जास्तीत जास्त प्रिडिक्टेबल पार्ट नाहीये त्या टॉपिक मध्ये, परंतु तरीही जे जी एज्युकेशनची डेव्हलपमेंट झालेली आहे इंग्रज काळामध्ये, म्हणजे कोणता आपण मेकॉले आयोग नेमला, हंटर आयोग नेमला, ओके, रॅले आयोग नेमला, हे जे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा फिक्स आहेत. त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही, त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. तर जी एज्युकेशन सिस्टीम ब्रिटिश काळामध्ये होती तर त्याचं स्वरूप नेमकं काय होतं, हा भाग प्रिडिक्टेबल आहे. तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करणं तिथं शक्य आहे. तिथून पुढे जे एज्युकेशन सिस्टीम भारताची आहे त्याच्यामध्ये कुठली योजना विचारतील हे तुम्हाला सांगता येत नाही, कुठला आयोग विचारतील हे सांगता येत नाही. पण ब्रिटिश काळापूर्वीची जी काही एज्युकेशन सिस्टीम होती, जी की आपण हिस्ट्रीमध्ये सुद्धा अभ्यासतो, तर ती मात्र तुम्हाला सहज तिथे स्कोअर करणं शक्य होतं. मग एज्युकेशन चॅप्टर मध्ये काय नेमका पार्ट असा आहे की जो प्रिडिक्टेबल आहे, ज्याच्यावर आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो तो भाग व्यवस्थित करून. तर हे तुम्हाला शोधायचंय. हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की एज्युकेशन चॅप्टर मध्ये हे आहे, पहिल्या चॅप्टर मध्ये ह्या संस्था आहेत, सेकंड सगळ्यात शेवटच्या चॅप्टर मध्ये पण ह्या काही संस्था आहेत. हा असा ह्या विषयाचं तुमचं डिव्हायडेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की सिलेबस मध्ये नेमका प्रिडिक्टेबल पार्ट कुठला आहे ज्याच्यावर फिक्स मार्क्स मिळवता येऊ शकतात, आणि असा अनप्रिडिक्टेबल पार्ट कुठला आहे की ज्याच्यावर मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला कसरत करावं लागेल, जास्तीत जास्त हार्ड एफर्ट्स करावं लागतील. ठीक आहे, तर हा भाग शोधणं हे तुमचं काम आहे. ओके, अजून अजून थोडासा आपण जो आहे तो भाग पाहूयात. ओके, तर दुसरा जो चॅप्टर आहे पुढे अजून व्होकेशनल एज्युकेशन आहे. त्यानंतर हेल्थ नावाचं चॅप्टर आहे, तिथे सुद्धा सगळं डायनामिक आहे. रुरल डेव्हलपमेंट नावाचं चॅप्टर आहे, तिथे सुद्धा काय नेमकं विचारतील ते सांगता येत नाही. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट हा एक असा पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रिडिक्टेबल पार्ट आहे. त्याच्यामध्ये मानवी हक्काचं घोषणापत्र आहे, त्याच्यामध्ये 30 कलम आहेत. त्या 30 कलमापैकी 2 ते 3 प्रश्न त्याच्यावर असतात. हे 30 कलम एकदम फिक्स आहेत, ते काही चेंज होणार नाहीये, ते बदलणार नाहीये. ते जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून ठेवला तर तुम्हाला इथे त्याच्यावर मिळणारे जे काही मार्क्स आहेत 3-4 मार्क्स ते तुमचे फिक्स होतात. तर सेकंड पार्ट मध्ये प्रिडिक्टेबल पार्ट मध्ये हा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ राईट ह्युमन राईट नावाचा जो पार्ट आहे 2.1 हा खूप जास्त प्रिडिक्टेबल आहे. याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिडिक्ट करता येऊ शकतात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला स्कोअर करता येऊ शकतो. ओके, त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो मी चॅप्टर तुम्हाला सांगितला कंझ्युमर प्रोटेक्शन राईट, तर तो एक कायदा आहे. त्या कायद्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीयेत. आता 2019 ला त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, परंतु 2019 ला चेंज झालेला कायदा परत अजून परीक्षेपर्यंत काही त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी येणार नाहीयेत. तो जर पार्ट तुम्ही व्यवस्थित करून ठेवला तर त्याच्यावर जे 5 मार्क्स तुम्हाला विचारले जातात, 5 प्रश्न विचारले जातात, तर ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळवता येऊ शकतात. ओके, एकही प्रश्न तुमचा त्याच्यावरला चुकणार नाही. ओके, हे झालं. त्यानंतर हा जो पुढचा जो पार्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, ओके, वुमन डेव्हलपमेंट, youth डेव्हलपमेंट, ट्रायबल डेव्हलपमेंट, वेलफेअर ऑफ एज पीपल, लेबर वेलफेअर. ओके, तर हे सगळे जे वंचित घटकाबद्दल असलेले जे काही सगळे पार्ट आहेत किंवा सगळे जे तुम्हाला सिलेबसला दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या घटकामध्ये नेमकी काय सिलेबस आहे बघा. आता समजा की पहिला घेतला आपण वुमन डेव्हलपमेंट, महिलांचा विकास. महिलांच्या विकासामध्ये जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आहे प्रॉब्लेम अँड इश्यू ऑफ वुमन. ठीक आहे, त्यानंतर आहे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत वुमन बद्दल. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत वुमन बद्दल. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या म्हणजे भारतीय संविधानामध्ये महिलांबद्दल काय नेमक्या तरतुदी केलेल्या आहेत. ठीक आहे, भारतामध्ये कोणकोणते कायदे आहेत जे महिलांसंदर्भामध्ये संबंधित आहेत. तर असा प्रत्येक घटक, प्रत्येक गोष्ट ही महिला, युवक, ट्रायबल डेव्हलपमेंट, वृद्ध विकास, त्यानंतर आहे की लेबर विकास. ठीक आहे, तर हे सगळे जे घटक आहेत तर त्या घटकाबद्दल असा सिलेबस आयोगाने विचारलेला आहे. मग आता महिलाबद्दल असलेल्या
संविधानातील तरतुदी चेंज होतात का? नाही होत. महिलाबद्दल असलेले कायदे तुम्हाला फिक्स माहित असतात, त्याच्यावर प्रश्न येणार आहे. मग ह्या सगळ्या पार्टमध्ये 2.2 पासून ते जो 2.9 पर्यंतचा जो पार्ट आहे सिलेबसचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय कुठल्या गोष्टीवर फिक्स मार्क्स मिळू शकतात, तर तुम्ही जर त्या घटकाबद्दल असलेले संविधानातील तरतुदी, त्या घटकाबद्दल असलेले कायदे, त्या घटकाबद्दल ज्या काही त्याचे इश्यू आहेत त्या घटकाचे, असा जर पार्ट तुम्ही जर सेपरेट काढलात, प्रिडिक्टेबल पार्ट त्याच्यामधून, तर त्या प्रिडिक्टेबल पार्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येऊ शकतात. त्याच्याबद्दल असणाऱ्या योजना, त्याबद्दल नवीन चालू झालेले प्रोग्राम्स वगैरे हे डायनामिक आहेत. ते कुठल्या प्रोग्राम्सवर प्रश्न विचारतील हे माहित नाही, परंतु त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, महिलांचं जे बॅकग्राऊंड आहे त्याबद्दल तुम्हाला नक्की प्रश्न विचारतील. काय तरतुदी आहेत, काय कायदे आहेत वगैरे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला ह्या सगळ्यामधून विषयामध्ये नेमका प्रिडिक्टेबल पार्ट कुठला आहे. ओके, तर तो प्रिडिक्टेबल पार्ट तुम्हाला शोधून काढायचा आहे. ठीक आहे, आपण काय पाहत होतो, प्रिडिक्टेबल पार्ट आणि अनप्रिडिक्टेबल पार्ट ह्या घटकामध्ये नेमका कोणता आहे. ठीक आहे, तर असं विषयाचं पहिलं डिवायडेशन जे करायचं आहे तुम्हाला, तर ज्या घटकामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येऊ शकतात तो घटक सिलेबस मधनं बाहेर काढायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हे समजलं. आता पुढे जाऊया. याच्यावर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, टाईप ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे, एक पहिला जो टाईप आहे तर तो इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स आहेत. त्या इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स मध्ये काय, योजना कोणत्या, त्याचं उद्दिष्ट काय, धोरण काय, कधी जाहीर झालं धोरण, वर्ष कोणतं आहे योजनेचं. ठीक आहे, त्यानंतर आकडेवारी जे आहेत, वेगवेगळे शासनाचे जे रिपोर्ट आहेत महिलांच्या आकडेवारीबद्दल, बालकांच्या आकडेवारीबद्दल, लोकसंख्येच्या प्रोजेक्शन बद्दल, हे जे सगळे रिपोर्ट्स आहेत, हे सगळे रिपोर्ट्स, आकडेवारी, वर्ष, धोरण, योजना, या सगळ्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जास्त असणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे जे काही मेन प्रोग्राम्स आहेत, मेन योजना आहेत, मेन आकडेवारी आहे, तर त्याचं पाठांतर इथं गरजेचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला जर जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर. ठीक आहे, दुसरा जो पार्ट आहे क्वेश्चन्सचा तर तो कन्सेप्च्युअल पार्ट आहे. कन्सेप्च्युअल पार्ट मध्ये मग काय येतं, सिलेबस तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सिलेबस मध्ये मग कन्सेप्च्युअल गोष्टी कोणत्या आहेत, मग सिलेबसला कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला कळून येईल त्याच्यामध्ये की जो पहिला जो पार्ट आहे कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला शोधून काय लागतील सिलेबस मध्ये, कोणत्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. हा, इथे पॉईंट 1.1 मध्ये काय फॅक्च्युअल थेरॉटिकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इन मॉडर्न सोसायटी. ठीक आहे, तर याच्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत का याच्याबद्दल, नाही. एक कन्सेप्ट माहिती पाहिजे की ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, त्याचं काय महत्व आहे. कॉम्पोनंट अँड फॅक्टर इन्व्हॉल्ड इन प्लॅनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग मध्ये कोणकोणते घटक इन्व्हॉल्व आहेत. ठीक आहे, ठीक आहे. नेचर ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आता अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, अनएम्प्लॉयमेंटचे प्रकार काय, तर हा थेरॉटिकल भाग आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढे जर आपण तुम्ही गेलात तर रुरल डेव्हलपमेंट मध्ये असा काही अंडरस्टँडेबल कुठला पार्ट नाहीये, परंतु ह्युमन डिक्लेरेशन जो आहे तर तो थोडासा समजून घेण्याचा पार्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही वेगवेगळे घटक दिलेत आपल्याला, महिला विकास, युथ विकास वगैरे, त्याच्याबद्दल त्या घटकाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या घटकाचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यावर सोल्युशन काय आहेत, सॉरी, त्या घटकावर काय त्याचे प्रॉब्लेम्स काय, त्यांचे सोल्युशन काय. तर हा सगळा भाग जो आहे तो थोडासा थेरॉटिकल पार्ट असलेला आहे किंवा कन्सेप्च्युअल पार्ट असलेला हा भाग आहे. तर दुसरं जे डिवायडेशन आपल्याला करायचं आहे या सिलेबसचं, तर तो कन्सेप्च्युअल पार्ट कुठला आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह पार्ट कुठला आहे, असं डिवाइड. आता हे मी फक्त याच्याआधीच सांगतोय, बट तुम्ही सगळ्या विषयाला हे अप्लाय करू शकता. ओके, आणि हे एवढी सोपी पद्धत जर तुम्ही प्रत्येक विषयाला जर अशा पद्धतीनं सिलेबस तुम्ही असं डिवाइड केला आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वर्कआउट केलं, तर मी असं सांगतो की खूप टू द पॉइंट तुमचा अभ्यास व्हायला मदत होईल आणि खूप जास्त स्कोर तुम्ही त्या विषयामध्ये करू शकाल. ओके, त्यानंतर मानवी संस्था, हे जे सगळे जे काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत मी तिथे लिहिल्यात की गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाचा प्रकार, मानवी हक्क, मानव संसाधन विकास, समस्या, उपाय, परिणाम, असा जो सिलेबसचा भाग आहे 2.2 पासून 2.8 पर्यंत, त्याच्यामध्ये सगळ्या थेरॉटिकल गोष्टी आहेत. ओके, आता ह्या थेरॉटिकल गोष्टीचं जे काही महत्व आहे तर ते काय नेमकं आहे हे मी तुम्हाला सांगतो. ओके, आता ह्या विषयामध्ये कोण टॉपर असेल हे कशावरनं ठरतं. ओके, तर हे कशावरनं ठरतं, तर तुम्ही
त्या विषयामधला जो भाग आहे तर त्या विषयामधल्या भागापैकी या विषयातल्या भागापैकी तुम्ही कोणता भाग जो इतरांना येत नाही असा तुम्ही तो भाग कव्हर केलेला आहे याच्यावर तुमचं जास्तीत जास्त स्कोर ठरवतं. मग असा कोणता भाग आहे हा विषयातला जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे त्या कन्सेप्च्युअल पार्टवर आयोगाने खूप जास्त प्रश्न वाढवलेले आहेत मागच्या 2 वर्षामध्ये. अगोदर 15 एक क्वेश्चन असायचे की ते कन्सेप्च्युअल पार्टवर असायचे किंवा थेरॉटिकल क्वेश्चन असायचे त्यामध्ये काही अशी इन्फॉर्मेशन नाहीये. कसा प्रश्न असायचा तो की भारतामध्ये समजा की गरिबीची समस्या जी उद्भवलेली आहे किंवा बेरोजगारीची समस्या उद्भवलेली आहे त्याचे कारण नेमके काय आहे. ओके. किंवा मानवी संसाधन विकास जो आहे भारताचा तो निकृष्ट आहे. तो काय कारण आहे त्या निकृष्ट असण्याचं. ओके. त्यानंतर अर्बनायझेशन जास्त होण्याचं कारण काय भारतामध्ये. अर्बनायझेशनची आकडेवारी नाही विचारली पण अर्बनायझेशन जास्त होण्याचं कारण काय किंवा अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम्स काय आहेत. अर्बनायझेशनमुळे कोणते प्रॉब्लेम्स निर्माण होतात. असा जो काही भाग जो आहे जनरल आपण म्हणूया असं कन्सेप्च्युअल आहे थेरॉटिकल क्वेश्चन त्याच्यावर विचारले गेले. तर अशा जो प्रश्नाचा जे पॅटर्न आहे तो आयोगाने आता वाढवलेला आहे आणि 25 ते 30 प्रश्न असे विचारायला लागलेत आणि ते खूप सोपे वाटतात वाचताना परंतु त्याचं उत्तर टू द पॉइंट किंवा पर्टिक्युलर त्यांना अपेक्षित असतं. ठीक आहे. तर मग हे जो क्वेश्चन माणूस जो कोणी विद्यार्थी आहे तो जर व्यवस्थित सोडवेल तर तो जास्त स्कोर करू शकतोय. दुसरं आहे की ह्या विषयाला जो करंट असलेला टच आहे म्हणजे असे एक 15-20 प्रश्न तुम्हाला विचारले जातात की जे खूप करंटचे आहेत. करंटमध्ये घडलेल्या घटना आहेत सगळ्या किंवा करंटमध्ये आलेल्या नव्या योजना आहेत. जो हा घटक करू शकेल करंट आणि थेरॉटिकल गोष्टी हे जे 50 प्रश्न जे आहेत जो ह्या 50 प्रश्नांसोबत व्यवस्थित डील करू शकेल तर तो पुढे जातोय. ओके. तर मग तुम्हाला जर ह्या विषयामध्ये इतरांपेक्षा वेगळा परफॉर्मन्स करायचा असेल तर ह्या विषयाला आलेले थेरॉटिकल क्वेश्चन्स कोणत्या टाईपचे आहेत हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत जाऊन पाहावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर ह्या विषयामध्ये चालू घडामोडीशी कुठल्या घटना आलेल्या आहेत किंवा किती दिवसाच्या घटना त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत कशा त्याचा फोकस आहे ट्रेंड आहे तर हे तुम्हाला पाहावं लागेल. ओके. पुढे जाऊया. अभ्यास साहित्य कोणकोणतं अभ्यास साहित्य ह्या विषयासाठी वापरायचं आहे. तर जनरल आहे भगीरथ प्रकाशनचं एक पुस्तक आहे कोळंबे सरांचं मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क नावाचं. ते एक विषय तो ते एक जे पुस्तक आहे तर ते तुम्हाला विषयाचं ओव्हरऑल जो काही सिलेबस आहे तर तो सिलेबस समजून घ्यायला मदत करणार आहे. तर जेव्हा तुम्ही नवीन आहात खूप नवीन आहात तर तेव्हा तुम्ही पहिल्यांदा ते पुस्तक वाचा. ओके. कोळंबे सरांचं. नंतर मग जे डेव्हलपमेंट नावाचं एक पुस्तक आहे देसले सरांचं तर त्या डेव्हलपमेंटच्या पुस्तकामध्ये जो सेकंड पार्ट आहे 2.1 पासून जो पार्ट आहे आपला तर तो कव्हर होतो पूर्णतः. म्हणजे महिलांबद्दल असलेल्या योजना वृद्धाबद्दल असलेल्या योजना अपंगाबद्दल असलेल्या योजना सगळ्या त्या देसलेच्या डेव्हलपमेंट पार्ट मध्ये दिलेल्या आहेत. खूप अपडेटेड सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. तर ते एक पुस्तक जर तुम्ही त्याच्यासोबत ठेवलं तर ह्या 2 पुस्तकावर सुद्धा तुम्हाला खूप जास्तीत जास्त मार्क्स त्या विषयामध्ये कव्हर करता येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त असं म्हटलं जातं की कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल तर पीवायक्यू खूप महत्वाचे आहे. त्या पीवायक्यू साठी तुम्हाला आय.पी. सिंग सरांचं जे पुस्तक आहे ओके सक्सेस अकॅडमीचं तर ते सक्सेस अकॅडमीचं पुस्तक तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर ते उपयोगी पडेल. चालू घडामोडीचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. कुठलंही पुस्तक युपीएससी साठी जे व्हिजन 65 नावाचं एक जे मासिक असतं किंवा इयरली इश्यू असतो तर ते मुलं वापरतात. ते जरी वापरलं तरी चालेल किंवा कुठलंही एक इयर बुक जे असतं आपलं एमपीएससी साठी आपण वाचलेलं ते तुम्ही केलं तरी खूप जास्त झालं. त्यानंतर पीआयबी आणि मिनिस्ट्रीच्या स्कीम असतात. पीआयबी ची इन्फॉर्मेशन देतं मिनिस्ट्री वाईज स्कीम तुम्हाला तिथं पीआयबीच्या वेबसाईटवर दिलेल्या असतात. तर त्या तुम्ही सगळ्या स्कीम अभ्यासू शकता. ठीक आहे. तर असं काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. तर हे आता तुम्ही जर म्हटलात की इंटरनेटचा वापर करून असणारं एक पुस्तक आता नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंटरनेटवरची माहिती काढून तुम्हाला त्यांनी बनवलेलं आहे. अध्ययन अकॅडमीचं जे पुस्तक आहे ते सुद्धा चांगलं आहे. ठीक आहे. ते सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु पहिल्यांदा इतर जे सगळे पुस्तक आहेत तर ते नोट्स टाईप आहे. मग नोट्स टाईप पुस्तक समजायला थोडंसं अवघड जातं सुरुवातीला जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा. आणि जे पुस्तक आपण जसं 10वीला पुस्तक वाचतो किंवा 12वीचं जसं पुस्तक असतं तसं इन्क्लुझिव्ह पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल विषय समजून घ्यायचं पुस्तक वाचायचं असेल तर तुम्हाला फक्त कोळंबे सरांचं पुस्तक वाचावं लागेल. ठीक आहे. तर पहिल्यांदा कोळंबे सरांच्या पुस्तकापासून सुरुवात करा आणि नंतर मग तुम्ही पुढे वेगवेगळे पुस्तक तुम्ही वाचू शकता. ओके. तर कोळंबे सरांच्या पुस्तकाचे पेजेस पण खूप जास्त नाही आहेत. विषय समजून घेण्यासाठी ते खूप इनफ आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे इंटरनेटचा वापर
नेहमी असं झालं असतं की इंटरनेटचा वापर करा, इंटरनेटचा वापर करा. ह्या विषयासाठी खूप इंटरनेटचा वापर महत्वाचा आहे. इंटरनेटच्या वापरामधून काय काय नेमकं विचारलं जातं, तर 1.1 नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामधल्या सगळ्या ज्या संस्था आहेत आणि 2.11 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या संस्था पाहिल्या. त्या सगळ्या संस्थांची माहिती डायरेक्ट गुगल केली जाते आणि प्रश्न जो कोणी सेट करणार आहे तर तो डायरेक्ट त्या संस्थाच्या वेबसाईटवरनं प्रश्न सेट करतो किंवा विकिपीडियावर त्या संस्थेची जी माहिती दिली आहे त्याच्यावरनं तो पेपर सेट करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत HRD मधल्या सगळ्या संस्था जेवढ्या सिलेबस मध्ये तुम्हाला नावं दिसतील त्या सगळ्या संस्था तुम्हाला इंटरनेटवर जाऊन त्याची विकिपीडियावरची माहिती आणि त्यांच्या वेबसाईटवरची माहिती तुम्हाला चेक करायची आहे. ठीक आहे. ओके. माझा आवाज येतोय? हो येतोय सर. हा, मध्ये मध्ये चेक करूया कारण मी बोलत बसायचो आणि तुम्हाला आवाजच यायचा नाही. ठीक आहे. त्यानंतर त्या संस्थांच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याचं काय काय पाहायचं हे मी तुम्हाला लिहून दिलंय. त्या संस्थांची हिस्ट्री, कसं फॉर्मेशन झालं ती संस्था, त्यानंतर त्या संस्थेचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्या संस्थेचे न्यू इनिशिएटिव्ह काय आहेत, ही सगळी तुम्हाला इंटरनेटवरची माहिती पाहिजे आहे. ओके. वेगवेगळे स्टॅटिस्टिक जे आहे 2.2 पासून ते 2.8 नावाचे जे टॉपिक आहेत सगळे त्याच्यामध्ये महिलाबद्दल असलेले माहिती, महिलाबद्दल असलेले स्टॅटिस्टिक, बालकाबद्दल असलेले स्टॅटिस्टिक, महिलांमध्ये जे काही सर्व्हे केला जातो, बालकांचा जो सर्व्हे केला जातो, त्यांचं कुपोषणाचं प्रमाण वगैरे, हे जे सगळे स्टॅटिस्टिक आहेत तर यांच्यात तुम्हाला अपडेटेड स्टॅटिस्टिक पाहावं लागेल. नवीन रिपोर्ट पब्लिश झाला असेल तर त्याच्यामधून, हेल्थ मिनिस्ट्रीचा नवीन रिपोर्ट आला असेल तर त्याच्यामधून. ओके. तर हे सगळे गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. त्याच्यासाठी मी तुम्हाला साईट पण दिल्या आहेत. विकासपीडिया नावाची एक साईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर सगळं हे अवेलेबल आहे. PIB ची साईट आहे, कन्सर्न मिनिस्ट्रीच्या साईट आहेत. हेल्थ तुम्ही घटक करत असाल तर हेल्थ मिनिस्ट्रीचं साईट पहा, एज्युकेशन करत असाल तर एज्युकेशन मिनिस्ट्रीची साईट पहा. ठीक आहे. आणि मिनिस्ट्रीचे रिपोर्ट असतात, वार्षिक रिपोर्ट असतात. एज्युकेशन मिनिस्ट्रीने वर्षभर काय केलंय, कोणकोणते प्रोग्राम चालू आहेत, त्याचा एक वार्षिक रिपोर्ट असतो त्यांच्या वेबसाईटवर. तर त्या वार्षिक रिपोर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला बरीचशी आकडेवारी काय करता येते, कव्हर येते. आता हे तुम्ही करायचं का हा प्रश्न आहे, कारण याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे खूप जास्त आहे की जावा इंटरनेटवर सर्च करा वगैरे. ठीक आहे. हे तुम्ही करायचं नाहीये. ऑलरेडी याच्यासाठी क्लास वाले प्रयत्न करत असतात, वेगवेगळी माहिती एकत्र करत असतात, पुस्तकामध्ये ती ऍड करत असतात. त्याच्यामुळे ह्या स्टेजला, सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही इंटरनेटचा वापर करायची गरज नाही या विषयाला. पहिल्यांदा तुम्ही आहे मार्केटमध्ये तेवढी पुस्तकं वाचून घ्या. त्या पुस्तकामध्ये जर कुठली माहिती भेटली नाही सिलेबस मधली तर नंतर मग इंटरनेटचा वापर करा. मला असं वाटतं की जेव्हा तुमचं 3रं-4थं रिडिंग चालू होतं त्या विषयाचं तेव्हा तुम्ही इंटरनेटकडे जावा. पहिल्याच रिडिंगला जर तुम्ही इंटरनेटकडे गेलात तर तुम्ही तिथेच अडकून पडाल, जे आहे ते सुद्धा वाचायचं राहून जाईल. सो कुठल्याही विषयाचा मी तुम्हाला सांगतोय, कुठल्याही विषयाला इंटरनेटचा वापर करायचा नाही जोपर्यंत आपल्या त्या विषयाच्या 2 ते 3 रिडिंग होत नाहीत. ठीक आहे. कारण तुम्हाला कोर सब्जेक्ट अजून कळला नाही तर तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करणार. तर पहिल्यांदा तुम्हाला त्या विषयाचं कोर सगळं माहित करून घ्यायचं आहे आणि नंतर जे काही सिलेबस मध्ये कव्हर नाही झाल्या गोष्टी किंवा ज्या खूप डीप मध्ये कव्हर करायच्या आहेत तर अशा तुम्हाला इंटरनेटवर शोधायच्या आहेत. ही कधी स्टेज आहे ती खूप उशिराची स्टेज आहे. ओके. हे लक्षात ठेवा. सुरुवातीपासून या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका. ठीक आहे. इंटरनेटच्या वापराबद्दल झालं. त्यानंतर अभ्यास पद्धती, अभ्यास कसा करायचा ह्या विषयाचा. तर पहिल्यांदा आहे की मी मागे सांगितलं होतं, बऱ्याच लक्षामध्ये पण माझ्या आलं असेल की सिलेबस मॅक्झिमायझेशन त्याला आपण असं म्हणतो. सिलेबस जेवढा मोठा करता येईल तेवढा आपल्याला सिलेबस अगोदर मोठा करायचा आहे. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जसं आता आपण सिलेबस पाहिलेला आहे. आता एक पॉइंट घेऊया आपण याच्यामधला. हा आहे महिला विकासाचा पॉइंट आहे, प्रॉब्लेम अँड इश्यू ऑफ वुमन. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी दिलंय की जेंडर इक्वॅलिटी नावाचा प्रॉब्लेम आहे. आता ह्या जेंडर इक्वॅलिटी मध्ये इथे लगेच तुम्ही असं करणं अपेक्षित आहे. काय अपेक्षित आहे की जेंडर इक्वॅलिटी मध्ये काय येतं, मग तुम्हाला जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे तो तुम्हाला विचारला जाईल याच्यामध्ये. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये महिलांचं काय इंडिकेटर्स आहेत, शिक्षणाचं हे काय आहे, स्टेटस काय आहे, आयुर्मानाचं स्टेटस काय आहे, हे तुम्हाला इथे विचारलं जाईल. म्हणजे ह्या जेंडर इनइक्वॅलिटी पासून काय काय प्रश्न विचारू शकतात आयोग, तिथे जायचं तुम्हाला. व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन मध्ये एखादा रिपोर्ट पब्लिश झाला असेल, सगळ्यात जास्त जो व्हायलन्स आहे तो कौटुंबिक व्यक्तीकडनं होतो आणि सगळ्यात जास्त व्हायलन्स हा बिहार राज्यामध्ये किंवा UP राज्यामध्ये जे काही असेल त्याच्याबद्दल एखादा रिपोर्ट पब्लिश झाला असेल, हा एखादा रिपोर्ट, ठीक आहे, जो काही रिपोर्ट असेल. नंतर सेक्स रेशो बाबतीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त असणारा, सगळ्यात कमी असणारा,
फिमेल इन्फेंटिसाइडची काय आकडेवारी आहे. ओके, तर असं गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये मग वेगवेगळ्या पॉलिसी आहेत सगळ्या, ते नावं लिहून घ्यायचे. ओके, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन मध्ये किती संस्था आपल्याला करायच्या त्याचं नाव, म्हणजे हे हा जो सिलेबस दिलेला आहे आयोगाने, तर त्या सिलेबसचं मॅक्झिमायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. की एखादा क्वेश्चन पेपर सेटर असेल, तो क्वेश्चन पेपर सेटर त्या सिलेबसच्या कोणकोणत्या अंगापर्यंत पोहोचू शकतो, जनरल तो काय काय विचार करू शकतो त्या पॉइंटवर कशा पद्धतीने तो क्वेश्चन सेट करू शकतो. तर हे जर आपण इथे इमॅजिन केलं, तर मला असं वाटतं की ते खूप उपयोगी तुम्हाला ठरणार आहे. कारण तिथपर्यंत म्हणजे तुम्ही जो सिलेबस आपण म्हणूया की सिलेबसचा जो काही पूर्णतः सिलेबस जो आहे, तर तो पूर्णतः सिलेबस खऱ्या अंगाने तुम्ही कव्हर केला असं मी म्हणेन. ओके, सिलेबसचं मॅक्झिमायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रत्येक पॉइंटवर विचार करणारा समोरचा क्वेश्चन पेपर सेटर काय विचार करेल आणि कशा पद्धतीनं त्याच्याशी रिलेटेड असलेले मुद्दे आपल्याला लिहून घेता येतील, ते सिलेबस मॅक्झिमायझेशन करून तुम्हाला सिलेबसचा आवाका असं मला समजणार आहे. पहिल्यांदा हे करायचं. दुसरं आहे क्वेश्चन रिडिंग अँड नोटिंग. म्हणजे काय, आयोगाने त्या विषयाला विचारलेले क्वेश्चन सगळे वाचून घ्यायचे, कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये आहेत फोकस ते लिहून घ्यायचे. टॉपिक रिडिंग फ्रॉम बेसिक बुक. पहिल्यांदा सगळे टॉपिक एका बेसिक बुक मध्ये लिहून घ्यायचे. ठीक आहे, कोळंबे सरांचं आपण समजा की बेसिक बुक मांडलं, तर ते कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पूर्ण वाचून घ्यायचे. पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्हिंग. टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावर आलेले क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, व्हॅल्यू ऍडिशन फ्रॉम अदर सोर्सेस. तर जेव्हा तुमचे 2-3 रिडिंग होतील, तेव्हा 2-3 रिडिंग झाल्यानंतर त्या घटकाबद्दल सिलेबसमध्ये काय इन्क्लूड नाहीये, सिलेबस मधलं काय पुस्तकामध्ये इन्क्लूड नाहीये, तर हे थोडंसं पाहून तुम्हाला काय करावं लागेल, नवीन व्हॅल्यू ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे, पण हे 2-3 रिडिंग झाल्यानंतर. आणि नंतर आहे की डेली रिव्हिजन करावं लागेल त्या विषयाचं, काही ना काही थोडासा भाग जो आहे त्या विषयाचा. तर डेली जर तुम्ही वाचून घेतलात, तर डेली जर त्याला रिव्हिजन करत राहिलात, तर तुम्हाला मार्क्स जे आहेत ते फायनल मार्क्स, कारण हा सगळा फॅक्च्युअल विषय आहे. फॅक्च्युअल विषय असेल तर तुम्हाला डेली त्याचं रिव्हिजन करावं लागेल, काही गोष्टी लक्षात ठेवावं लागतील. तर ह्या डेली रिव्हिजनमुळे तुमचे मार्क्स जे आहेत ते तुम्ही वाढवू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सिलेबस मॅक्झिमायझेशन पासून ते डेली रिव्हिजन पर्यंत तुमचा प्रवास असला पाहिजे. सिलेबस पहिल्यांदा सिलेबस वाढवणं, नंतर क्वेश्चन्स पाहणं त्याच्यावर आलेले पीवायक्यू, नंतर टॉपिकचं पूर्ण बेसिक रिडिंग करणं, त्या टॉपिक मध्ये काय नाहीये, त्या पुस्तकामध्ये काय इन्क्लूड नाहीये त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करणं, ते व्हॅल्यू ऍडिशन झाल्यानंतर मग परत त्याचं डेली रिव्हिजन करत राहणं. तर अशी प्रत्येक टॉपिकची स्ट्रॅटेजी तुम्ही आखली पाहिजे, किंवा त्याच्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास पद्धती तुमची तशी राहिली पाहिजे. ठीक आहे, झालं अभ्यास पद्धतीबद्दल. मायक्रो नोट्स काढाव्यात का, ह्याबद्दल मी सांगतो. ह्या विषयाच्या मायक्रो नोट्स खूपच काढाव्या लागतील, कारण त्याचा जो सगळा जो डेटा आहे तो फॅक्च्युअल आहे. ओके, प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय फॅक्च्युअल गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला सेपरेट एका पेजवर लिहून काढावं लागतील. असं एक फॅक्ट शीटच तुम्हाला पूर्ण विषयाची तयार करावं लागेल. ह्या टॉपिक मध्ये असलेली फॅक्च्युअल गोष्ट, सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी लिहून काढायला पाहिजे, त्याचं परत परत रिव्हिजन करावं लागेल. तर तेच तुमच्या मायक्रो नोट्स असणार आहेत. ठीक आहे, बेसिक बुक मध्ये जे काही आहे तर ते लिहायची गरज नाही. जे काही व्हॅल्यू ऍडिशन असणार आहे इतर पुस्तकामधून, तर ते सगळं लिहून काढावं लागेल. टॉपिक वाईज फॅक्ट शीट वेगळी करावं लागेल. बुक, मायक्रो नोट्स आणि स्पार्क पॉईंट किंवा सॅटेलाइट पॉईंट त्याला आपण म्हणूया. सॅटेलाइट पॉईंट म्हणजे काय, तर ते पॉईंट लक्षात घेऊन, म्हणजे ते पॉईंट डोळ्यासमोर आणून त्या पॉईंटच्या भोवती काय काय परीक्षेला येतं किंवा काय काय आपण माहिती वाचलेली आहे, तर ते तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे. तर असे सॅटेलाइट पॉईंट तुम्हाला काढता आले पाहिजेत. ठीक आहे, तर हे तुमचा असा मायक्रो नोट्सचा प्रवास असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे टॉपिक वाईज फोकस जो आहे, तर तो मी तुम्हाला इथे लिहून घेतलेला आहे. तर पूर्ण एवढं काही डिटेल घ्यायची गरज नाही आजच्या आज, परंतु मग पहिला 1.1 मध्ये लोकसंख्येचे सिद्धांत असेल, न्यून लोकसंख्या म्हणजे काय, अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय, तर असे जे काही फॅक्ट थेरॉटिकल किंवा आपण म्हणूया की कन्सेप्च्युअल पार्ट आहे, तो आयोगाने विचारलेला आहे. तर तो लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय, त्याची व्याख्या विचारलेली आहे. बेरोजगारीचे प्रकार विचारलेले आहेत, बेरोजगारी कशी मापन केली जाते, त्या मापनाच्या पद्धती विचारलेल्या आहेत. मानवी संसाधन विकासाचे घटक काय, तत्व काय, अर्थ काय त्याचा. ओके, सगळ्या संस्थांची हिस्ट्री विचारलंय, त्याचं स्ट्रक्चर विचारलंय. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं नेमकं काय परीक्षेला येतं, हे 4 शब्दामध्ये मी मांडलंय. एक, त्या संस्थेची हिस्ट्री काय, त्या संस्था कशी स्थापन झाली, कोण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता, पहिले अध्यक्ष कोण होते, किंवा कुठल्या संस्थेची मॉडिफिकेशन करून ती संस्था स्थापन झाली, हे सगळं हिस्ट्रीमध्ये आलं. त्या संस्थेचं स्ट्रक्चर काय, म्हणजे व्यवस्थापन मंडळ काय आहे, अध्यक्ष किती असतात, काय नेमकं काम करतं, कोण काम करतं, सचिवालय कुठं आहे, कोण सचिव असतं, किती वर्षासाठी असतं, हे सगळी स्ट्रक्चरल माहिती. ऑब्जेक्टिव्ह काय, त्या संस्थेचा ऑब्जेक्टिव्ह काय, आणि त्या संस्थेने काय इनिशिएटिव्ह चालू केले, हे 4च अँगल आयोगाने आजपर्यंत परीक्षेला विचारलेले आहेत.
ठीक आहे. मग कुठलीही संस्थाचा अभ्यास करत असताना हे 4 अँगल तुमच्या समोर आले पाहिजे. अरे हा, संस्था आली. मग आता याची हिस्ट्री करा पहिल्यांदा. मग याचे ऑब्जेक्टिव्ह करा. मग याचं स्ट्रक्चर कसं आहे ते करा. काय काय त्याच्या परिषद आहेत, कशा कधी किती वर्षातनं भेटते, किती अधिवेशन होतात, त्याचं स्ट्रक्चर करा. नंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह पहा. कुठल्या एरियामध्ये काम करते ती पहा. इनिशिएटिव्ह तिचे नवीन काय आहेत ते पहा. तर हे अँगल तुम्हाला कुठल्याही संस्थेच्या बाबतीमध्ये कव्हर करायचे आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर शिक्षणाबद्दल जे काही पॉइंट आहेत महत्वाचे, तर त्या शिक्षणाच्या पॉइंटमध्ये तुम्हाला हिस्ट्रीमध्ये काय काय झालंय शिक्षणामध्ये ब्रिटिश काळामध्ये ते करायचंय. वेगवेगळे जे काही महात्मा गांधी शिक्षणाबद्दल काय म्हणाले, पंडित नेहरू काय म्हणाले, महात्मा फुले काय म्हणाले शिक्षणाबद्दल, विवेकानंद काय म्हणाले, कायदेविषयक आणि घटनात्मक ज्या तरतुदी आहेत शिक्षणाबद्दल, 86वी घटनादुरुस्ती काय, 21 कलम 1 कधी आपण आणलं, काय आणलं, कुठली खटला होता त्याच्याबद्दल असलेला उन्नीकृष्ण खटला, हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत, सर्व आयोग आणि त्यांच्या शिफारशी ज्या आहेत की राधाकृष्ण आयोगाने काय शिफारस केली, राले कमिशन कशा संदर्भात होतं, ओके, कोठारी आयोगाचं नेमकं काय म्हणणं होतं, माध्यमिक शिक्षणाबद्दल असेल किंवा मुदलियार आयोगाने माध्यमिक शिक्षणाबद्दल काय म्हटलंय, तर हे सगळे जे काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. धोरणं, त्याचे फ्लॅगशिप प्रोग्राम, योजनेचे इयर तुम्हाला विचारले जातात, त्याचे उद्देश, लाभार्थी विचारले जातात. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला काय नेमकं त्याच्यामध्ये विचारलं जातं परीक्षेला ते मी लिहिलंय. ओके. तर हे सगळं तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपावरून तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय ह्या टॉपिक मध्ये विचारलं गेलेलं आहे किंवा कशावर जास्तीत जास्त फोकस केलेला आहे आयोगाने. ठीक आहे. तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही पाहिलात तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येणार आहेत. ओके. त्यानंतर आहे आरोग्याच्या टॉपिक मध्ये पण आंतरराष्ट्रीय पातळीवर WHO असेल, MDG, SDG मध्ये आरोग्याचा काय समावेश आहे, कुठले टार्गेट आरोग्याबद्दल ठेवले आहेत आपण, आरोग्याचं शासकीय रचना काय आहे, कम्युनिटी हॉस्पिटल कुठं असतं, प्राथमिक सेंटर कुठं असतं, किती लोकसंख्येच्या मागे असतं, योजना धोरणं असतील, आरोग्याच्या बाबतीमध्ये इंडिकेटर्स जे आहेत, आयुर्मान असेल, MMR असेल, IMR असेल, तर किती आहे, कुठल्या राज्याचा कमी जास्त वगैरे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या. ओके. आजार असतील, आरोग्याचे कोणकोणते आजार आहेत, कुणामुळे होतात, त्याच्यावर काय ट्रीटमेंट यूज केली जाते, कुठल्या टेस्ट असतात. ओके. तर हे सगळ्या गोष्टी आरोग्याच्या टॉपिक मध्ये. ग्रामीण विकासामध्ये कुळ सुधारणा नावाचा टॉपिक आहे. 73वी 74वी घटनादुरुस्तीवर फोकस केलाय त्यांनी. RRB वर विचारलंय, सहकारी बँक, नाबार्ड वर विचारलंय, रोजगाराच्या योजना विचारल्या, पायाभूत विकासाच्या योजना विचारलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे सगळे फोकस पॉईंट आहेत की नेमकं त्या घटकामध्ये कशावर प्रश्न आलेले आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतोय. ओके. तर UDHR मध्ये सुद्धा ह्युमन राईट्सची व्याख्या असेल, त्याची संकल्पना नेमकी काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, ओके, त्याच्यातले कलम कोणते आहेत, भारतीय संविधानामध्ये UDHRचा काय परिणाम झालेला आहे, मानवी हक्काच्या कोणत्या तरतुदी आपण भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत, मानवी हक्काबद्दल झालेल्या ज्या काही केसेस आहेत, कोणत्या केसेसमध्ये मानवी हक्काबद्दल सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आयोगाने विचारलेल्या आहेत. तर हे मी तुम्हाला लिहून देईलच किंवा तुम्ही ही PPT पण वाचू शकता नंतर की कोणत्या टॉपिक मध्ये कोणत्या गोष्टीवर आयोगाने भर दिलेला आहे. आता हे तुम्ही जेव्हा क्वेश्चन सोडवाल तर तेव्हा त्या क्वेश्चन्स वरनं तुम्हाला हे सगळं समजणार आहे. ठीक आहे. पुढचे पॉईंट जे आहेत 2.2 ते 2.8 मध्ये, तर ते सगळे जे काही महिलाबद्दल झालेले आंतरराष्ट्रीय प्रश्न, प्रयत्न, पुरुषाबद्दल सॉरी युवकाबद्दल जे काही प्रयत्न झालेत, बालकाबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर जे प्रयत्न झालेत, म्हणजे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा एरिया मी तुम्हाला सांगतो. 2.2 ते 2.8 मध्ये कशावर प्रश्न आहेत की महिलाबद्दल आंतरराष्ट्रीय काय प्रयत्न झाला, कुठल्या वर्षी महिला इयर साजरं केलं, कुठल्या वर्षी महिला दशक साजरं केलं, कुठला सीडाव करार कधी पास झाला महिलांचा. तर हे सगळे आंतरराष्ट्रीय प्रश्नावर प्रश्न असतो. एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असतो भारतीय संविधान आणि कायदेशीर प्रयत्न, कुठला कायदा पास केला, महिलांच्या लैंगिक छळ होऊ नये म्हणून कुठला कधी कायदा पास केला, कुठल्या गाईडलाईन्स, विशाखा गाईडलाईन्स दिल्या होत्या का, धोरणं आणि आयोग महिलाबद्दल, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजनेवर एखादा प्रश्न असतो, केंद्र सरकारच्या योजनेवर एखादा प्रश्न असतो आणि NGO वर एखादा प्रश्न असतो, एखाद्या NGO काही नवीन इनिशिएटिव्ह चालू केलं असेल त्याच्यावर प्रश्न असतो. तर हे सगळे अँगल ऑफ क्वेश्चन्स आहेत की कोणत्या, एखादा मी जर पेपर सेटर असेल तर महिलावर प्रश्न काढतो मी, 5 प्रश्न महिलावर काढतोय, कोणकोणत्या अँगलवर काढेल, तर मग आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलाबद्दल काय प्रयत्न झाले, भारतीय संविधानात महिलाबद्दल काय, कायदा कुठला महत्व आहे का महिलांचा चर्चेमध्ये असलेला, तलाकचा कायदा चर्चेमध्ये आहे का, ठीक आहे, महिलांचं मुख्य धोरण काय आहे महिलाबद्दल असलेलं, कधी पब्लिश झालं ते. तर हे त्या पेपर सेटरचे जे डोकं आहे तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. त्याचे अँगल तुम्ही शोधून काढले पाहिजे, त्या विषयाचे, त्या घटकाचे अँगल तुम्ही शोधून काढले पाहिजे. ओके. आणि हे पुढचं आंतरराष्ट्रीय संघटनेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की त्याचा इतिहास विचारला जातो, त्याची संरचना विचारली जाते, कार्य विचारले जातात आणि चालू घडामोडीमध्ये काही त्या संस्थेबद्दल काही आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं
ओव्हरऑल जो सिलेबस आहे तुमचा, तर तो जवळपास 200 मार्काचा सिलेबस आहे. 150 मार्क जरी असं वाटत असले तरी जवळपास 50 मार्काला तो मला इतर विषयामध्ये तो काय करणार आहे, मदत करणार आहे. ठीक आहे. तर असा खूप मोठा विषय जो आहे तर तो विषय आहे आणि हा हुशार व्यक्तींचा विषय आहे. फॉर एक्झाम्पल कसं, म्हणजे मी असं का म्हणतोय, कारण तुम्ही सुरुवातीला जर हा विषयाचं असं म्हटलं जातं की ह्या विषयाचं प्रिलिमला काही फायदा नाही असं म्हटलं जातं आणि ह्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु आताच माझी ज्ञानदीपला बॅच झाली लॉकडाऊन मध्ये. त्या लॉकडाऊनच्या बॅच मध्ये मी सगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा अभ्यास घेतलेला होता मुलांना. तर राज्यसेवा प्रिलिमला जवळपास 4 ते 5 प्रश्न होते जे सगळे मी त्या शिकवलेल्या सिलेबस मधून आणले होते. जवळपास 5 प्रश्नांचा डायरेक्ट बेनिफिट माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना झाला होता. ओके, म्हणजे तो विषय असा प्रिलिमला उपयोगाचा नाही तर हा शब्दच एकदम चुकीचा आहे. की जवळपास इकॉनॉमिक्स मध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या योजना आहेत, 4-5 ज्या काही योजना इकॉनॉमिक्स मध्ये विचारल्या जातात, तर त्या सगळ्या योजना ह्या HR मधून काय होतात, कव्हर होतात. त्यामुळे हा खूप महत्वाचा विषय आहे. अजिबात असं नाहीये की प्रिलिमला त्याचा काही कुठलाही फायदा होणार नाहीये. ठीक आहे. त्यामुळे प्रिलिमला सुद्धा तो खूप महत्वाचा विषय आहे आणि मेन्सला सुद्धा तो म्हणजे नक्कीच मेन्सला तर आता आपण पाहिलंय की खूप जास्त आपण म्हणूया की खूप जास्त स्कोरिंग म्हणजे जवळपास 200 मार्काचा आपण करतोय. 200 मार्क जे आहेत ते 200 मार्क त्या विषयामधून कव्हर होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा म्हणजे ओव्हरऑल विषय माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहूया की तुमचे काय डाऊट्स आहेत ह्या विषयाबद्दल किंवा तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय गोष्टी तुम्हाला समजल्या नाही ह्या विषयामध्ये. पहिली गोष्ट तर आहे की तुम्हाला सिलेबस तुम्ही वाचला पाहिजे. काही थोडाफार सिलेबस मी डिस्कस केलेला आहे तुम्हाला तुमच्यासोबत, परंतु ओव्हरऑल एक रिडिंग सिलेबसची जी आहे ती तुम्ही केलेली पाहिजे. ओके. हा तर एक आजचा तुम्हाला जो होमवर्क मी देणार आहे तर तो पहिल्यांदा होमवर्क तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. आज रात्री मला 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट की जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे ह्या विषयाचा, तर तो सिलेबस पूर्णतः तुम्हाला एकदा त्याचं रिडिंग करायचं आहे. ठीक आहे. पूर्णतः अंडरलाईन करून म्हणजे वाटलं तर तुम्ही जो सिलेबस ठीक आहे. तर हे पहिला होमवर्क असेल जर तुम्हाला सिरियसली त्याच्या विषयामध्ये घ्यायचंय किंवा सिरियसली तुम्ही प्रिपरेशन करताय. ठीक आहे. आता मला तर माहित आहे की आता सध्या कंबाईन समोर असल्यामुळे कुणी हे करणार नाहीये, नक्कीच माहिती आहे मला. पण तरी पण जे काही नवीन मुलं आहेत आणि त्यांना पूर्णतः राज्यसेवा करायचा आहे, तर त्या मुलांनी तर मला असं वाटतं की हा प्रत्येक विषयाचा जो होमवर्क आहे तर तो तुम्ही अशा पद्धतीने केलात तर तुम्हाला नक्की त्याची मदत होईल. ठीक आहे. तर पहिला होमवर्क आहे तुम्हाला आज की ह्या विषयाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला काय करायचा आहे आज रात्री लिहून काढायचा आहे. जास्तीत जास्त काय खूप जास्त पेजेस असे होणार नाही त्याच्यात. पेजेस तुम्हाला काय करायचं आहे लिहून काढायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2019चा जो पेपर आहे राज्यसेवेला जो झालेला आहे तर तो राज्यसेवेचा 2019चा पेपर फक्त वाचून घ्यायचा आहे की GS3 मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले होते आणि कोणकोणत्या घटकावर आलेले होते. आता पूर्णतः तर तुम्हाला घटक ओळखीचे नाहीयेत. तुम्ही पहिल्यांदा सिलेबस वाचणार, सिलेबस तो लिहून काढणार आणि त्यानंतर 2019 मध्ये ह्या सिलेबसवर आलेले क्वेश्चन्स तुम्हाला चेक करायचे आहे की आपण जो आता सिलेबस लिहिला किंवा वाचला तर त्या सिलेबसवर नेमके कोणकोणते प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर 2 म्हणजे जवळपास जास्तीत जास्त तुमचं 1.5 तासाचा होमवर्क आहे. पहिला आहे की सिलेबस लिहून काढणं अर्ध्या तासामध्ये आणि दुसरं आहे की 1 तासामध्ये आयोगाने जो काही 2019चा पेपर तुम्हाला विचारलेला आहे तर तो पेपर फक्त वाचून काढणं. त्याचे उत्तर काय आहेत हे तुम्हाला चेक करायचं नाहीये किंवा काहीच करायचं नाहीये. फक्त तुम्हाला तो पेपर वाचून काढायचा आहे की 150 प्रश्न तुम्हाला वाचून काढायचे आहे. ठीक आहे. तर असा सिलेबस तुम्ही आज कव्हर करायचा आहे. ठीक आहे. आता जे काही जनरल तुमचे प्रश्न आहेत ह्या विषयाबद्दल तर ते आपण घेऊयात. म्हणजे टू द पॉइंट तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स करता येईल मला. ओव्हरऑल जो काही विषय आहे तो मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. ठीक आहे. तुम्ही विचारू शकता ह्या विषयाबद्दल जे काही प्रश्न आहेत किंवा ओव्हरऑल तुम्हाला ह्या विषयाबद्दल काही कन्फ्युजन आहे पुस्तकाबद्दल असेल किंवा इन जनरल काय जे काय असेल.
सर, हम्म. ह्या विषयाबद्दलची जी काय तुम्ही PDF वगैरे जी अभ्यासक्रमाची दिली ती ग्रुपवरती सेंड करू शकता का? सिलेबसची हो PDF वगैरे. हो. येस येस. सिलेबसची पीडीएफ तुम्हाला अजून मिळालेली नाहीये का? हे आता जे तुम्ही सिलेबस सांगितलं त्याचं फक्त व्यवस्थित लिहून घेता आलं नाहीये ते सेंड करू शकता का तुम्ही? नाही नाही, पण सिलेबस जो आहे तर तो पहिल्या लेक्चरला तुम्हाला दिलंच असेल ना सिलेबस, की हा सिलेबस आहे राज्यसेवा. त्याची हेच पीडीएफ पहिलं दिली असेल ना. हेच पहिलं लेक्चर आहे आमचं. म्हणजे माझं तरी पहिलं लेक्चर आहे हेच. अच्छा, हा. तेच तेच तुमचं पहिलं लेक्चर आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतं. हां. ऑलरेडी तुम्ही जे पहिलं लेक्चर झालेलं आहे ना, त्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, की पूर्ण जो सिलेबसची आहे ना ती पीडीएफ मला दिलेली आहे. ओके. तर तरी पण ओके. मी आता पाठवायला सांगतो, की जो काही सिलेबस आहे आयोगाने दिलेला, तर तो तुम्हाला मी ग्रुपवरती आता आहे सर पाठवतो. सिलेबस. ग्रुपवरती आहे. काय? ग्रुपवरती आहे. ओके. येस ग्रुपवरती आहे सिलेबस. येस. येस येस येस. हो, चालेल. अजून? शिकवणार आहेत का? हो हो. हा, एचआरडी वर्धिनीमध्ये मोस्टली मीच घेतो. अ, तुम्ही जसं शिकवणार त्या पद्धतीनेच आम्ही रीडिंग करत गेलो तर बेस्ट असेल की आम्ही एक वेळा परत रीडिंग करून घेऊ सेल्फ रीडिंग हा, कशा म्हणजे पद्धतीने आता करायला पाहिजे. आता आपण आता समजा की आता मला वेळापत्रक माहित नाही वर्धिनीचं कसं आहे ते. जेव्हा की जो काही सब्जेक्ट चालू होईल, कसं असतं वर्धिनीमध्ये की त्या त्या सब्जेक्टचे लेक्चर्स असतात आणि त्या त्या सब्जेक्टच्या टेस्ट पण असतात रविवारी वगैरे. ठीक आहे. मला असं वाटतं की जे तिथे चालू आहे तर ते तुम्ही करा. ओके. तर ते जास्त फोकस करा. मध्येच माझा विषय काही घ्यायची गरज नाही. जेव्हा माझ्या विषयाचं प्लॅनिंग येईल, जेव्हा माझ्या विषयाचे लेक्चर्स येतील. सर एक क्वेश्चन होता. हा. माझ्याजवळ कोळंबे सरांचं पार्ट 2 पण आहे हम्म. आणि यांच्या नोट के सागर पब्लिकेशनचे बुक्स आहेत 2. मानवी ओके. हक्कासाठी पण आहे मानव संसाधन विकासासाठी पण आहे. बट ते मला मित्राकडनं मिळाले असल्यामुळे ते ओल्ड एडिशनचे आहेत. येस येस. नका नका जसं वाचू, नका की वाचू. वाचायला हवं का नको डायरेक्ट ते? नको नको नको. कोळंबे सरांचे जे पुस्तक आहे नको दादा. पहिल्यांदा, तर ते वाचा. ओके ओके त्याच्यामध्ये खूप विषय ओके चांगल्या पद्धतीने समजावून दिलेला आहे. आणि बाकी हे सागर राईट. पब्लिकेशन तुम्हाला माहित असेल की थोडंसं ते आउटडेटेड आहे, किंवा म्हणजे तुम्ही बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडनं ऐकलं असेल तर के सागरच्या पुस्तकाचं कधी नाव ऐकलं नसेल मला असं वाटतंय. ठीक आहे. तर जे काही मार्केटमध्ये चालू आहे त्या विषयाचं लोक करतायत, टॉपर्स करतायत, तर तेच का. ओके सर थँक्यू. सॉरी. हा.
हॅलो सर. हा बोला. सर एमपीसी प्री पूर्वी ह्याच्या किती रिव्हिजन झाल्या पाहिजेत या विषयाच्या? अम, आता म्हणजे आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरं का. आणि तुम्हाला पण मी सगळ्यांना सांगतोय की तुम्हाला नेमकं काय करायचं हे पहिल्यांदा डिसाईड करा. की याच्यामध्ये 2 प्रकारचे मुलं आहेत बॅचला, मला म्हणजे माहितच आहे की एक जे आहे तर त्यांना आता जे काही कंबाईन वगैरे आहे तर त्याच्यावर फोकस करायचा असेल. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर एकच मिनिट, माझं डेटा संपला असेल कदाचित, तर मी लगेच तुम्हाला परत जॉईन होईल. कुणी लिव्ह होऊ नका, लेफ्ट होऊ नका. ओके. तर एक तर आहे की तुम्ही काय डिसाईड करणार आहात, तर त्याच्या पद्धतीने आहे. मोस्टली 2 प्रकारचे असतील की आता शॉर्ट टर्म काही एक्झामवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल आणि काही लोकांना असेल की लॉंग टर्म प्लॅन असेल त्यांचा की पूर्णतः राज्यसेवेचं प्रिपरेशन व्यवस्थित करायचं आहे. ज्यांना खूप लॉंग टर्म त्यांचा प्लॅन आहे, त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन करायचं आहे, मला असं वाटतं की त्यांनी आत्तापासून थोडीशी तयारी केली तर काही हरकत नाही. म्हणजे प्रिलिमच्या आधी मला असं वाटतं की राज्यसेवेचा पूर्ण सिलेबस तुमचा 2 ते 3 वेळा वाचून झाला पाहिजे. आणि प्रिलिम नंतर दिल्यानंतर प्रिलिमच्या पुढे 2 महिने जेव्हा प्रिलिम येते तर तेव्हा तुम्ही चांगला अभ्यास करू शकता प्रिलिमच्या पुढे पुढे. आणि नंतर मग आपण म्हणूया की परत मेन्सचं परत प्रिलिम झाल्यानंतर रिव्हिजन तुम्हाला करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की प्रिलिमच्या आधी तुमचा मेन्सचा सिलेबस 1-2-3 वेळा वाचून व्हायला पाहिजे. थँक्यू सर. हा. अजून काय प्रश्न आहे कोणाचा? ठीक आहे. आजचा होमवर्क करा. तुमचा जो ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा कुठलाही तुमचा जो ग्रुप असेल, तर तिथे त्याचे अपडेट नक्की द्या की कोण कोण सिलेबस म्हणजे सिलेबस वाचला आहे किंवा क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे. बघूया आपण की किती मुलं आजचा होमवर्क करतायत. ठीक आहे. नक्की करा. चालेल. अजून एक कुठला एखादा क्वेश्चन असेल शेवटचा तर तो आपण घेऊया आणि थांबूया. नाही. कोणाला हा क्वेश्चन बोला. असेल तर विचारा. हा मॅडम. हम्म. सर कदाचित ठीक नाही आहे. वाटतं. हो 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 हो, चालेल चालेल. थांबूया आपण. सिलेबस एकदा रिडिंग करून ठेवा. चालेल. ठीक आणि आहे. थँक्यू सर. हा सीमा मॅडम, तुम्ही हे घ्याल म्हणजे त्याचा फॉलोअप घ्याल की कोण कोण सिलेबस आजचं जे काही दिलेलं आहे गोष्टी. हो हो चालेल. हा, तर तेवढं फॉलोअप. ठीक आहे. पुन्हा एकदा चालेल. धन्यवाद. तुमचं हो मार्गदर्शन मुलांना नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. हो, अं, थँक्यू. हो थँक्यू. मला बोलवलं त्याच्याबद्दल थँक्यू. चालेल सर. ठीक आहे सर. तर आपण प्रथेप्रमाणे प्रार्थना घेऊयात. त्या अगोदर उद्या आपलं 11:30 ते 1 ह्या दरम्यान कंबाईनचं लेक्चर असणार आहे. कंबाईनची काय स्ट्रॅटजी आहे याविषयी लेक्चर आहे उद्या. तर सर्वांनी प्लीज 11:15 10 मिनिटं अगोदर जॉईनिंग करा. नंतर तुम्ही जॉईनिंग करता त्यामुळे डिस्टर्बन्स होतो. तर लवकरात लवकर जॉईनिंग करायचा प्रयत्न करा. आपण प्रार्थना घेऊया. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. भारत माता की जय. सर्व आपण लेक्चर थांबूयात.